मुंबईत अग्निशमन दलानं अग्निसुरक्षा जनजागृती वाहन विकसित केले। यामध्ये शहरातील शाळा, रुग्णालय, मॉल्स तसंच इतर सार्वजनिक ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन नागरिकांना अग्निप्रतिबंधक उपाययोजना तसंच जनजागृती केली जाणार आहे। मुंबई महापालिकेच्या बालवाडी ते 10वी पर्यंतच्या 3.5 लाख विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनात एनर्जी बार दिले जाणार आहेत। आठवड्यातून 3 दिवस एनर्जी बार दिले जातील। तसंच चालू आणि पुढील वर्षी एनर्जी बार खरेदीसाठी 196 कोटींची तरतूद करण्यात आली। दरम्यान बालवाडीतील मुलांना प्रथमच पोषण आहार मिळणार आहे। वाशिम जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेत धान्य कोट्याची कमतरता जाणवत असल्यामुळे नव्यानं शिधापत्रिका मिळालेल्या कार्डधारकांना फटका बसतोय। तर धान्य अपुरं असल्यानं अनेक ठिकाणी स्वस्त धान्य दुकानांवर जुने कार्डधारकांना प्राधान्य देत वितरण केलं जात आहे। अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या 43,000 शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळाली नाही। ई-केवायसी पूर्ण न केल्यामुळे मंजूर असलेली मदत रक्कम त्यांच्या खात्यात जमा होऊ शकली नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने ई-केवायसी पूर्ण करण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे। वाशिममधील अनेक शेतकऱ्यांना अद्याप पीक कर्ज मिळालेलं नाही। बँकांकडून होत असलेल्या दिरंगाईमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले। त्यामुळे बँकांनी तात्काळ पीक कर्ज उपलब्ध करून देत शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली। भंडाऱ्यात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडलाय। वर्षभरात 3084 जणांना या कुत्र्यांनी चावा घेतला। कुत्र्याच्या उच्छादामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं। तर प्रशासनानं यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। पुण्याच्या शिरूर तालुक्यातील डोंगरगण गावात वन विभागानं लावलेल्या पिंजऱ्यात बिबट जेरबंद झालाय। या बिबट्याची रवानगी माणिकडोह बिबट निवारण केंद्रात करण्यात आली। या परिसरात अद्यापही बिबट्याचा वावर असल्यानं सर्व बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी करण्यात आली। पुण्याच्या शिरूर तालुक्यातील तळे गावात वन विभागानं लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला। 2.5 वर्ष वयाचा हा मादी बिबट असून याची रवानगी माणिकडोह बिबट निवारण केंद्रात करण्यात आली आहे। या परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात असल्यानं इतर बिबट्यांना जेरबंद करण्याचं मोठं आव्हान वन विभागापुढे असणार आहे। संभाजीनगरच्या पैठणमध्ये नगरसेवक उमेदवाराच्या घरासमोर जादूटोणा करण्यात आलाय। शिवसेना ठाकरे पक्षाच्या उमेदवाराच्या घरासमोर हा प्रकार झालाय। या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात येते। जालन्यात काही शाळांची मान्यता रद्द करण्यात आली होती। त्यामुळे या शाळांमधील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी त्यांचं इतर शाळांमध्ये समायोजन केलं जाते। मात्र या समायोजनाला पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी तीव्र विरोध करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 3 तास ठिय्या आंदोलन केलं। पंढरपुरातील माळशिरस तालुक्यातील सुळवस्ती चांदापुरीत विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात आलं। शाळेत कायमस्वरूपी शिक्षक देण्याची मागणी या आंदोलनात गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे केली। मराठी शाळांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात मराठी अभ्यास केंद्र आज मुंबई महापालिका मुख्यालयावर मोर्चा त्यांनी काढलेला आहे। मोर्चाला पोलिसांची परवानगी नव्हती, मात्र ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। तर पोलिसांच्या कारवाईला सामोरं जाण्याची तयारी देखील या संघटनेनं केली। कालबाह्य लॅपटॉप बदलून नवीन लॅपटॉप प्रिंटरसह उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी राज्यातील 15,000 तलाठ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले। काही ठिकाणी तलाठ्यांनी त्यांच्याकडे लॅपटॉप जिल्हा प्रशासनाकडे जमा केले। त्यामुळे महसूल विभागाचं ऑनलाईन कामकाज ठप्प झालंय। दिल्लीत 43 OTT प्लॅटफॉर्म ब्लॉक करण्यात आलेत। अश्लील स्वरूपाचे कार्यक्रम दाखवल्यानं शासनानं बंदी घातली आहे। केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्यानं याबाबत माहिती दिली आहे। अपघातात विनयभंग यासारखे गुन्हे घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील बाईक टॅक्सी प्रवासी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। त्यामुळे रॅपिडो, ओला आणि उबेर या कंपन्यांना दिलेले तात्पुरते परवाने रद्द करण्याबाबत 2 दिवसात होणाऱ्या राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होईल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेली आहे। सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये इयत्ता 8वी शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर तरुणांनी सामूहिक अत्याचार केलेला आहे। ओळखीचा फायदा घेत ईश्वरपूरमधील तुळजापूर रस्त्यावरील एका उसाच्या शेतात नेऊन दोघांनी पीडितेवर लैंगिक अत्याचार केला। या प्रकरणी ईश्वरपूर पोलीस ठाण्यात 2 तरुणांच्या विरोधात पोक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। नागपुरात बालभारतीची डुप्लिकेट पुस्तकं छापल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। बालभारतीचे अधिकारी आणि पोलिसांनी बालभारतीची डुप्लिकेट पुस्तकं छापणाऱ्या कारखान्यावर छापेमारी केली आहे। हिंगणा MIDC येथील प्रतिभा प्रिंटर्समध्ये ही छपाई सुरू होती। या छापेमारीत गणित तसेच इतर विषयांची पुस्तकांची छपाई सुरू असल्याचं समोर आलं। संभाजीनगरमधील ओव्हर जटवाडा गावात संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेसारखी घटना घडली। जमिनीच्या वादातून माजी सरपंचाची क्रूरपणे हत्या करण्यात आली। 11 जणांच्या टोळक्याकडून लाठ्याकाठ्या आणि रॉडनं झालेल्या मारहाणीत माजी सरपंच दादा सांडू पठाण यांचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणी 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला।
लातूरच्या अहमदपूर शहरातील ग्रामीण रुग्णालयात बाळंतपणासाठी उपचार घेण्यासाठी आलेल्या 23 वर्षीय महिलेचा मृत्यू झालाय. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत मृत महिलेच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. दोषी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आणि या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले. सिडकोच्या 2 अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. भूखंडाचं मोजमाप करून त्याचा अहवाल देण्यासाठी 9 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी या अधिकाऱ्यावर कारवाई केली. लाचलुचपत प्रतिबंध विभागाने या अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडले. अकोल्यात लाच स्वीकारताना एका खासगी शिक्षकाला अटक केली. शिक्षकांना आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर अनुदान योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी 5,000ची लाच मागितली होती. यावेळी पहिल्या टप्प्यातील 3,000 स्वीकारताना त्याला रंगेहात पकडले. मुंबईत अंमली पदार्थ विरोधी पथकानं 9 कोटींचं अंमली पदार्थ जप्त केलं. वरळीत एका नायजेरियन नागरिकाकडून 226 ग्रॅम कोकेन जप्त केलं, तर आणखी 2 ठिकाणाहून MDMच्या गोळ्या आणि गांजा जप्त करण्यात आला. महापालिका निवडणुकांसाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज झाली. उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आली आहे. तर खर्चाची मर्यादा 15 लाख रुपये ठेवण्यात आली. तसंच उमेदवारी अर्जासाठी आवश्यक ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी ऑनलाईन प्रणाली सुरू केली आहे. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी शहरात 2034 मतदान केंद्र असणार आहेत. त्यासाठी 10,250 अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले. तसंच आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी निवडणूक नियंत्रण समिती गठीत करण्यात आली आहे. शिरूर नगर परिषदेच्या निवडणुकीत मतमोजणीसाठी 12 टेबलांची व्यवस्था केली आहे. मतमोजणीची प्रक्रिया साधारणपणे 2 तासात पूर्ण होईल अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली. मतमोजणी नियोजित वेळेत आणि सुरळीत पार पडल्यास दुपारी 12 वाजेपर्यंत अंतिम निकाल हाती येण्याची शक्यता आहे. अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केली. राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांनी प्रत्येक प्रभागात जाऊन कार्यकर्त्यांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली. संभाजीनगरमध्ये महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होता. शहरातील परवानाधारकांकडील शस्त्र तातडीने ताब्यात घेण्याचे आदेश दिले. शहरातील 1,140 शस्त्र जमा करण्याच्या सूचना दिल्या असून सराईत गुन्हेगारावर तात्काळ प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचेही आदेश देण्यात आले. नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनानं तयारी केली आहे. 10 निवडणूक निर्णय अधिकारी तसंच 30 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतही समाजवादी पक्षानं एकला चलोरेची भूमिका कायम ठेवली आहे. गोवंडी, शिवाजीनगर आणि भायखळा या परिसरातील गेल्या निवडणुकीत विजयी झालेल्या 6 जागांसह अन्य कोणत्या जागा जिंकता येतील याची चाचपणी सध्या या पक्षाकडून सुरू आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळानं प्रथम प्राधान्य योजनेतील 125 घरांच्या किमती निश्चित केल्या आहेत. त्यानुसार घरांच्या किमती 36 लाख ते 7 कोटी दरम्यान आहेत. त्यामुळे प्रथम या प्राधान्य योजनेतील घरं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असणार आहेत. मेट्रो 14चं काम येत्या 4 महिन्यात सुरू केलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. या मेट्रोमुळे अंबरनाथ आणि बदलापूर या दोनही शहरांना जास्तीत जास्त फायदा होणार आहे. पुण्यातील नवले पुलावरील अपघाताच्या मालिकेला आता ब्रेक लागणार आहे. नवले पुलासाठी एलिव्हेटेड ब्रिजच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली आहे. महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी नवले पुलासाठी एलिव्हेटेड ब्रिजची मागणी केली होती. भारताचे व्याजदर दीर्घकाळ कमीच राहण्याची शक्यता आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी असं प्रतिपादन केले. RBI वर्सेस रेपो दर 25 आधार अंकांनी कमी करून 5.25% करण्यात आलेला आहे. नववर्षाच्या सुरुवातीलाच देशभरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण CNG आणि PNG दरात 2 ते 3 रुपयांची कपात होणार आहे. 1 जानेवारीपासून नवे दर लागू होणार आहेत. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळानं जाहीर केलेली दर रचना लागू होणार आहे. मुंबईकरांचा दैनंदिन प्रवास आणखी सोपा होणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत स्वयंचलित दरवाजे बंद करणारी प्रणाली असलेल्या नवीन गाड्या खरेदी केल्या जात आहेत. तसंच मेल एक्सप्रेस गाड्यांची क्षमता वाढवली जाणार आहे. वांद्रे वरळी सी लिंकवर वेगाचा थरार पाहायला मिळाला. एका कार चालकानं ताशी 250 किमी प्रतितास वेगानं लंबोर्गिनी कार चालवल्याची घटना घडली आहे. सोशल मीडियावर याबाबत व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर वरळीत पोलिसांनी संबंधित कार जप्त केली असून चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.